जो कि पीके स्पोर्ट रेडी टीम को बल्लेबाजी करने के लिए, और बल्लेबाजी पर सामने से स्ट्राइक पर इस समय पर गणेश कुबल मैदान पर। तो शुरुआत किस माहौल पर हम लेके चलते वापस इस तो गणेश कुबल जो कि स्ट्राइक पर पावर प्ले में क्या माहौल बनेगा, रब बनाएगा इस वक्त मैदान पर। पहली गेंद ऑफ्टर के शपल के ऑन सेट पर लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर गेंद, और परना स्पोर्ट छक्का मैदान पर। फिर से वही अंदाज, वही दिशा, शायद वही नतीजा। बैक टू बैक और एक बड़ा शॉट मैदान पर। अब की बार मात्र परना स्पोर्ट जो कि चौवा मैदान पर निकलता हुआ, इन्हीं का पहला चौवा, गेंदों पर 10 रन मैदान पर, आक्रामक बैटिंग। देखिए बातचीत जो हुई थी दोनों के बीच में, दोनों टीमों की ना, तो योगेश पर जयेश पर बात करते तब शायद पूछा गया था, और दाजी ने ये तो कहा था कि जितने भी रन बनाए जाएंगे ना उसका पीछा हम करेंगे मैदान पर। मतलब रन ज्यादा बनाए जाएंगे, दोनों टीमों के पास उतनी ताकत है मैदान पर। और पहली दो गेंदे रोड ठोक बैटिंग मैदान पर गणेश कुबल की। और इस बार रिवर्स शॉट खेला गया, थर्ड मैन सी मारेगा पर गेंद इस बार अल्टी पल्टी मैदान पर। ये परना स्पुट चौवा मैदान पर। देखिए क्या टाइमिंग था वहां पर, दो गेंदे ऑफ्टन के बाद शपल किया, ऑन साइड पर जगह मानी। इस बार ऑफ्टन के बाहर नहीं चलेगी वहां पर, इस बार शायद ऑफ्टन के बिल्कुल लाइन पाता था वहां से गेंद बाहर निकलेगी, उसका इंतजार किया और गेंद को खेला गया बिल्कुल थर्ड मैन सी मारेगा से बाहर। दो गेंदों पर दो 24 लगातार, एक छक्का, टोटल 3 गेंदों पर निकले 14 रन मैदान पर। गणेश कुबल अब प्रेशर दे रहा है मैदान में। टॉस जीतकर जो सामने से एमएसआरटी टीम ने जो कि गेंदबाजी करने का निर्णय लिया, उस पर अपने बिल्कुल ताकत की मोहर लगाता हुआ 3 गेंदों पर। नौ सेकंड पर लेफ्ट खिलाड़ी जितेंद्र नागू जो कि मैदान पर तैनात रहेंगे, मतलब दोनों बड़ी बैटिंग मैदान पर। सामने टीम के पास भी दाजी दुरद है, इस साल कुछ अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं, तो शायद बल्लेबाजी बहुत ठोस इनके पास रहेगी। और फिर से ऑन साइड पर लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, भगवा चषक छक्का मैदान पर। ऑफ टर्न के बाहर, लेग स्टंप के बाद कुछ हद तक ये बिल्ड बैटिंग देखिए। लॉन्ग लेग को अब शायद पीछे रखना पड़ेगा। देखिए यहाँ से 3 गेंदे वहां पर, हाँ बिल्कुल रखा है वहां पर, लॉन्ग लेग को पीछे रखकर अब शायद गणेश केवल क्या अंदाज रखेंगे, क्या सामने खेलेंगे इनकी तरफ से। दाजी नहीं को बिल्कुल अब विकेट के पीछे दाजी धुरज जा रहे हैं मैदान में। कुछ चेंजिंग वहां पर किएगा, आजकल ये फैशन हो चुका है, विकेट कीपर चेंज किया जाता है बहुत बार। शॉट कहाँ लगे, लॉन्ग लेग पर लगे, पॉइंट पर लगे, लेकिन विकेट कीपर चेंज मैदान पर। वापस खेल, और रिवर्स हवा में गेंद निकले, शायद बल्ले पर नहीं लगी, शायद अंदाज से। दाजी धुरत विकेट के पीछे थी, अगर बल्ले पर लगी है थी तो शायद मौका था उनके पास कैचेस लेने का, और ये छोटे मौके आपको लेने पड़ेंगे मैदान पर। शायद सवाल बाद में पूछा जाता अंपायर से, लेकिन पहले अगर आप ले लेते कैच तो शायद वो सवाल का जवाब बाद में मिल जाता। 20 रन पर पहुंचा है टीम का स्कोर, खेल चलता हुआ पावर प्ले का पहले ओवर का। इस बार ऑफ टर्न के बाहर स्वीप करने का प्रयास कहां पर, चूके लाइन से। देखिए शपल क्या था वहां पर, इस बार तेज गेंद थी ऑफ टर्न के बाहर,
गति इतनी बढ़ा के रखी थी शायद गणेश कुबल, जब तक घूम पाते गेंद बहुत तेज निकली और विकेट कीपर के बगल से जब तक गुजर पाती शायद रन देने के आसार समाप्त हो चुके थे। एक ओवर के बाद टीम का स्कोर जाके पहुंचा, टॉस हारकर पीके स्पोर्ट पहले रेडी बैटिंग कर रही है और पहुंचा 20 रन पर। नया गेंदबाज संकेत मणेकर जो कि रहेगा इस वक्त ऑन साइड पर, मिड विकेट पर एक खिलाड़ी रखा गया जितेंद्र नागुजरे और लॉन्ग ऑन को पीछे रखा, मतलब जो दो खिलाड़ी सीमा रेखा पर रखे ना उनके लिए खास आकर्षक प्रोटेक्शन इस समय पर पावर प्ले में। पहला ओवर पावर प्ले का 20 रन का जहां पर कोई सफलता नहीं निकली। अब संकेत के हाथ में मोर्चा गेंदबाजी का, सामने लेफ्ट हैंडर खिलाड़ी जितेंद्र नागुज मैदान पर। ओह, घुटना टेका वहां पर ऑन साइड पर खेलने का बिल्कुल मंशा साफ की, दाजी धुएं जब तक पहुंच पाएंगे गेंद तलक, शायद पहला रन निकला, शायद इशारा आ चुका हम पर का कि लेग 22 के रूप में रन मिलता हो, मतलब 21 रन पर पहुंचा टीम का स्कोर इस मैच में। भगवा चषक 2025 का पड़ाव दूसरा मुकाबला मैदान में। गणेश कुबल की आते ही आक्रामक बैटिंग मैदान पर, दूर दूर छक्के चौवे लगाए मैदान में और शुरुआत कर दी आक्रामकता से, मतलब 6 गेंदों में गणेश कुबल ने 20 रन निकाले इस मैच में। साढ़े 300 का लगभग स्ट्राइक रेट, चौकी भी सकता बैटिंग पर, आक्रामक बैटिंग इस खिलाड़ी की। पैकेज बहुत छोटा लगे लेकिन ये मारता बहुत ताकत से खिलाड़ी, काफी रुतबा इस खिलाड़ी का पूरे एरिया में इस वक्त। और इस बार सीधा खेला, ओ हो उड़ाया सीमा रेखा से बाहर, भगवा छक्का मैदान पर। बिल्कुल। हेलो। इस बार शॉर्ट गेंद, शॉर्ट आर्म पुल किया, मिड विकेट सीमा रेखा से पार, जो कि निकलता हुआ इस वक्त
आज इस दाजी नाइक का खेल देखने के लिए मैं और शॉट गेन ऑन सेट पर लेग स्लिप पर उतनी बढ़िया फील्डिंग, ये शायद मारने वाली गेंद थी, खराब बॉल था ये, यहाँ पर रन नहीं मिला, डॉट गेंद निकली और काफी देर के बाद वो रात की सांस मैदान पर निकले, क्योंकि अब तक की कहानी में पहला ओवर निकला 20 रन का, दूसरे ओवर में लगभग निकले 16 रन मैदान पर, 2 ओवर का खेल समाप्त, 18 रन प्रति ओवर, 36 पर पहुंचा टीम का स्कोर। लगभग संतोष सावनो, बाला सावनो ये 5 किलोमीटर हर रोज दौड़ते हैं और उसके बाद यहाँ पर खेला जाता है और वो प्रैक्टिस मतलब होम ग्राउंड पर है, ये उनके लिए दाल रोटी का है ये खेल इस समय पर। और बाला सावनो ने पिच बनाई है और पता है कि कहाँ पर वो दरारें रखी है जहां पर गेंद घूमेगी, शायद कुछ उस अंदाज की बॉलिंग रहेगी मैदान पर। पिच रिपोर्ट टेनिस बॉल में देना इतना आसान नहीं रहता है, क्योंकि आप पूरे दिन पर लगभग 7-8 मैचेस खेलते हैं तो पिच वो बदलती जाएगी और बल्लेबाजी ही जानती है यहाँ पर करने के लिए, लेकिन गणेश को क्या रोका जाएगा इस मैदान पर। ओ शरीको बल्ले पर लगी मैदान पर गेंद, आवाज आई है और इसलिए बहुत बार कितना फिटनेस चाहिए मैदान में। अगर यही अभी होता स्टार अभी जो दोपहर पहले मैच में बिल्कुल बेहतरीन विकेट कीपिंग या कोई अन्य विकेट कीपर होता तो शायद ये कैच था मैदान पर। वापस इस गेंदबाजी के मोर्चे पर ओ हल्का से शायद ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेलने का प्रयास किया, बल्ले के निचले से लगे, ओ निशाना नहीं वहां से, ये देखिए यहाँ पर देखिए ये गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर और थ्रो के रूप में, यहाँ पर हमारे कितने रन मिलेंगे, 5 रन मैदान पर निकलते हुए और प्रेरणा चौका मैदान पर निकलता है इस मैच में। ऑन स्ट्राइक मैदान पर आक्रामक बैटिंग 42 पर पहुंचा है टीम का स्कोर इस वक्त। पीके रेडी स्पोर्ट का टॉस हार कर पहले बैटिंग कर रही है और चेंज ऑफ पेस गति पर तो ऑन साइड पर खेलेगा, 1 रन वहां पर मिलेगा। वापस खेल चलेगा मैदान में और इस बार हल्के से ऑन साइड पर सिर्फ कलाई मोड़ी, देखिए बिल्कुल पता है कि गणेश केवल आक्रामक बैटिंग कर रहे हैं तो उनको ज्यादातर समय देना इस वक्त बहुत आवश्यक है और वही कर रहे हैं वापस की तरफ। ऐसा नहीं कि जितेंद्र की बैटिंग नहीं कर सकते, इसी मैदान पर आखिरी गेंद पर 10 रन थे 2 गेंदों पर, तो 2 छक्के लगे हवा के विपरीत, इतनी काबिल है इस खिलाड़ी के पास। और हमारे साथ बिल्कुल अगर बात बताई जाए ऐसे तो 44 है ये टीम का स्कोर मैदान पर। ओ बिल्कुल गेंजा पेस गति पर तो ऑन साइड पर बहुत तेज खेला शॉट, लॉन्ग ऑन खिलाड़ी पीछे है, मतलब 1 ही रन बनेगा। देखिए बाला सावर ने इस ओवर में रन तो रोक ले, लेकिन वो चौवा जो निकला जो बिल्कुल निशाना लगाने के प्रयास में बैकअप हुआ नहीं, 2 खिलाड़ी पीछे थे, वो बाउंड्रीज, वो 5 रन इस मैदान पर, थोड़ा सा प्रेशर बनता हो मैदान पे। ओ चेंज ऑफ पेस फिर से गति बढ़ता हल्का से इस बार मिड लॉन्ग ऑफ पर। ठीक है पता है बाला सावड़ को जो सम्मान दिया जाता है इस गेंदबाजी में वही कुछ बातचीत हुआ पर वो सिंगल डबल बना और इक्का दुक्का बनाने के बाद तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर पहुंचा 46 रन पर। यश किंद्रेकर सर इस वक्त मैच का आनंद उठा रहे, यश सर आपका भी हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान, वो भी एक बेहतरीन स्कोरर है, आप इनको बहुत बार स्कोरिंग पर देखते हैं, लेकिन आज चक्र 46 टीम का स्कोर 3 ओवर के बाद मैदान पर। बातचीत ये भी हुई थी गणेश कुबल के साथ, गणेश कुबल ने बताया था 70 रन अगर यहां से बनते तो मैच मुश्किल नहीं होगा बात में रोक पाना,
क्योंकि 70 एक अच्छा टोटल रहेगा, ये गणेश कुबेर ने बात की थी, लेकिन दूसरे से दाची नाइक ने कहा था 80 भी बनते ना तो हमें कोई फर्क नहीं पड़ेगा, हम उसके पीछे भी चलना पसंद करेंगे। 38 रन की अभी तक लाजवाब बैटिंग गणेश कुबल की, जिसमें आक्रामक बैटिंग पर कुल मिलाकर 4 चौवे और 3 छक्के शामिल मैदान पर। और गेंदबाजी में तब्दीली मैदान पर राजेश कंगुटकर जो कि इस वक्त मैदान पर नया गेंदबाज आ चुका है, सामने से लेफ्ट हैंडर खिलाड़ी जितेंद्र नागोजी, जो रेडी के लिए बहुत साल खेले, बहुत उम्दा बैटिंग करते हैं, पसंदीदा उनका ऑन साइड पर जो लेग साइड पर ज्यादा खेलना भी पसंद करते हैं। स्लिप लगाया गया उनके लिए, खासकर एक शॉर्ट मिड विकेट पर दाजी नाइक जो कि रखे। ओहो भगवा छक्का मैदान पर, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, 6 रन मैदान पर। खिलाड़ी उसका, लेकिन जितेंद्र नागोजी ने बिल्कुल पैतरा अपनाया, कहा कि गणेश गोल को रुकिए, इससे पहले ओवर में 12 साल के ओवर में कुछ रन कम आ चुके थे, मात्र 10 रन का वो ओवर निकला, और ये ओवर में कम से कम 15-16 जोड़ने पड़ेंगे मैदान पर, इसलिए स्ट्राइक पर खड़े मैदान पर इस वक्त जितेंद्र नागोजी मैदान में। लेफ्ट हैंडर खिलाड़ी है, आक्रामकता ही इनकी पहचान हमेशा रहती है मैदान पर। शॉर्ट गेट पर फिर से पुल किया, गैप ढूंढिए, लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, भगवा छक्का मैदान में। इतनी खराब बॉलिंग, इतनी शॉर्ट पिच गेंदे, मैं कहूंगा अगर रेडी में जाकर आएंगे ना उसके बाद खेलेंगे तब भी छक्का मैदान पर। इतना समय, इतनी शॉर्ट गेंदबाजी इस समय पर आपको करनी नहीं मैदान पर। 2 गेंदों पर 2 छक्के मैदान पर देखने को मिले, और फिर से ऑन साइड पर हवा में गेंद, और ये सफलता वहां पर। दाजी थोड़े से हवा में गोता लगाया ताजी जरूरत ने, लेकिन क्या फील्डिंग वहां पर, वो कैच लब का, और इसी के साथ पहला विकेट निकला, पार्टनरशिप टूटी 50 रन की, टीम का स्कोर जो कि बन चुका है 58 रन की भागीदारी समाप्त हो चुकी है। जितेंद्र नागोजी 2 बड़े शॉट के बाद राजेश को मिलती पहली सफलता मैदान में। नया बल्लेबाज हितेश गवंडी जा रहा है मैदान पर, इस वक्त स्ट्राइक पर खेलेगा, सामने से स्ट्राइक पर गणेश कुबल जो कि अभी तक देख रहे 2 गेंदों में 2 छक्के लगाए, शायद लगा था इतने और एक खेलेगा, लेकिन दाजी दुरत ने थोड़ा सा हवा में गोता लगा, हवा में छलांग लगाई मैदान में। रितेश गवंडी पहुंचेगा स्ट्राइक पर, और इस समय पर गेंदबाजी पर वही गेंदबाज मैदान पर राजेश मैदान में। 3 गेंदों में 12 रन खर्च, एक सफलता, जो पहली सफलता उनको मिल चुकी है। स्ट्राइक पर रितेश रहेगा मैदान पर, साथ देगा गणेश का मैदान में। गणेश जो सेट खिलाड़ी है, क्या उनको ज्यादा मौका मिलेगा? 58 पर पहुंचा, पहला सफलता विकेट निकला मैदान में। वो आड़े बल्ले से ऑन साइड पर लेग स्लिप और बैकवर्ड स्कोर लेके बिल्कुल बगल में, बास और दौड़ने की बिल्कुल हिमायत नहीं करेंगे। पता ही एक बार इस मैदान पर गेंद चली जाए ना तो बाद में उसको वापसी करना बहुत मुश्किल। आते ही चौवा निकला, पहली 4 गेंदों पर निकले 16 रन मैदान पर, और टीम का स्कोर पहुंचा 62 रन पर। परना चौवा निकला स्पोर्ट की तरफ से इस वक्त मैच में, लेकिन लेग स्लिप को पीछे रखा गया। ऑन साइड पर कुछ फील्डिंग में तब्दीली मैदान पे किए चुके, स्क्योरले को अब हटाकर ठीक मिड विकेट पर रखा गया। एक लॉन्ग ऑन मिड विकेट, मतलब टोटल 4 ऑन साइड पर रखे, जो प्रोटेक्शन बहुत स्ट्रांग दिया मैदान पर, मतलब 5 ऑन साइड पर।
और फिर से ऑन साइड पर खेला, शॉट स्कोर लेग पर दाजी खुद दौड़ कर जा रहे हैं, बहुत तेज है ये, लेकिन शायद गणेश कुबल आराम से, इसका मतलब है कि उनको स्ट्राइक चाहिए मैदान पर, एक शॉट की अब तलाश करेंगे गणेश कुबल मैदान पर। टीम का स्कोर 61 से लेकर मतलब 62 से लेकर 63 तक चला मैदान में, मतलब 63 चले इस वक्त खेल में, चौथा और चल रहा है इस खेल का। लगभग 15 रन प्रति ओवर जोड़े जा चुके हैं। शुरू के 2 ओवर में 36-18 रन प्रति ओवर, उसके बाद तो बालासावल का ओवर जहां पर सिर्फ 10 रन निकाले, वो भी 5 रन जो बोनस के तौर पर, मतलब वो चौवा निकला, बल्लेबाज के खाते में चले गए, लेकिन उसकी कोई आवश्यकता नहीं थी वहां पर थ्रो करने की। लगभग 15 से भी ऊपर प्रति ओवर मैदान पर खेल चलता हुआ इस मैच का। और इस बार शॉर्ट पिच गेंद के ऑन सेट पर खेलने का प्रयास हुआ, टाइमिंग उतनी ठीक नहीं हुई, गेंद उतनी उछली नहीं जितनी कि गणेश कुमार सोच रहे थे। आराम से टहलते पहलते दाजी धूरत ने उस गेंद को उठाया, एक रन वहां पर निकला, और एक रन के साथ पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर पहुंचा 64 रन पर मैदान पर। गेंदबाजी में रोका है सामने से बाला सावड़ ने, ओ उछाल गति, बिल्कुल भी चारों खाने चित ऑफ्टर के बाहर चले गए थे, शायद बिल्कुल कवर पर खेलने का पहले प्रयास करा। और देखिए क्या वहां पर मंशा रखी है बाला सावड़ के सामने से, बाला सावड़ जो कि गेंद को बीच में जो उछाल मिलती है। 39 रनों की एक लाजवाब बैटिंग गणेश कुबल के मैदान पर, क्या पहला अर्धशतक लगेगा इस वक्त गणेश कुबल के बल्ले से, या फिर बाला सावड़ रोक पाएंगे इस खिलाड़ी को। ओ इस बार हवा में गेंद है, ओ शायद लेग स्लिप पर, प्रयास बिल्कुल अच्छा, प्रयास अच्छा है, एक रन वहां पर निकलेगा जरूर, लेकिन एक रन के साथ टीम का स्कोर जाके पहुंचेगा 65 रन पर। एक संकेत है वहां पर लेग स्लिप पर, दूसरा शायद वहां पर सुदेश, सुदेश और संकेत, अब सुदेश पीछे जा चुका है, और 12 मैन संकेत सावल भी हमारे पास बच चुके। ऑन साइड पर इस बार खेला गेंद को मिड विकेट आउट कर लेके बिल्कुल बीच में से भगवा छक्का मैदान पर। इंतजार क्या इस बार गेंद को धीमा डाला गया था, बिल्कुल कुछ परेशानी का घेरा सावड़ के बीच में, गेंद को थोड़ा सा धीमा किया, टाइमिंग उतना ठीक निकला, गेंद निकली सीमा रेखा से बाहर, 6 मैदान पर 71 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। और इस बार तेज गेंद, इस बार तेज गेंद बिल्कुल बीट क्या, देखिए अनुभव की पूंजी, इस बार गेंद को थोड़ा सा बिल्कुल अंदर लाएगा, जहां से थोड़ा सा परेशानी का घेरा निकला वहां से। प्रणव बाकर भी इस टीम में शामिल है, मतलब आक्रामक बैटिंग है इनकी इस टीम के पास। दाजी नाइक, दाजी धुरत जैसे दिग्गज खिलाड़ी, प्रणव बाकर, और टोटल अगर लग रहा है यहां से 71 टीम का स्कोर इस मैच में। और इस बार फिर से विट क्या, बहुत सुंदर बॉलिंग, पहली गेंद गणेश कुबल को डॉट डाली, उसके बाद सिंगल, उसके बाद वो छक्का, और लगातार 2 गेंदें डॉट मैदान पर। वापसी के थोड़े मार्ग वहां पर ढूंढ ले बासल, देखिए हर दिन इस मैदान पर प्रैक्टिस करती है, ग्राउंड भी इन्होंने बनाया, पीछे भी इन्होंने बनाया, मालूमात बहुत रखते, और काफी साल का जो तजुर्बा अनुभव कैंप मैदान पर, लगभग 20-22 साल का तजुर्बा इस खिलाड़ी को इस कैंप मैदान पर गेंदबाजी करने का। लो फुल टॉस चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन कवर पर खेला, जहां पर दूसरे के लिए कॉल किया, दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ, शायद बैकअप ठीक ठाक निकलेगा, 2 रन के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा 73 पर। 2 ओवर डाले सावड़ ने, कोई सफलता नहीं, मात्र 19 रन खर्च किए मैदान पर।
राज पाटकर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे। कतकाटी बहुत अच्छी तेज गेंदबाजी करते ऑलराउंडर खिलाड़ी है। हो इस बार हवा में गेंद सीधे खिलाड़ी की झोली में। आइन मौके पर गणेश कुबल की बैटिंग समाप्त। 39 रन की बैटिंग समाप्त इस मैदान पर। एक बार तालियां बजाए इस बैटिंग के लिए। क्या क्रूशल बैटिंग इस खिलाड़ी की, तोड़फोड़ बल्लेबाजी मैदान पर। 40 रन बना इस खिलाड़ी ने। नया बल्लेबाज जो कि देवीदास कुबल जो है स्ट्राइक एंड पर मैदान पर साथ देने के लिए रितेश का मैच में। रितेश अपने निजी टोटल पर 12 रन पर बैटिंग करता हुआ स्ट्राइक एंड पर 73 पर निकला दूसरा विकेट मैदान पर। और राज वापस मोर्चे पर इस वक्त गेंदबाजी के। ओ बल्ले पर लगी, हवा में निकली गेंद। देखिए मौका नहीं, युवक कर क्या रहे, वहां पर रनआउट का मौका था लेकिन एक रन वहां पर बनेगा। दाजी के हाथ से, दाजी नाई का दाजी दोनों ने एक ही कैच छोड़ा है मैदान पर। ऐसे कैचेस लेने पड़ेंगे इस समय पर। 74 पर पहुंचा है टीम का स्कोर। अब उम्मीद है कि यहां से आक्रामक बैटिंग रितेश की देखने को मिले। दो बड़े शॉट चाहिए इस समय पर आखिरी के ओवर्स में, वो तलाश करनी पड़ेगी। लेकिन दूसरे ओर से राज एक अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी मैदान पर। ओ इस बार बल्ले पर लगी है सफलता मैदान पर। राज के खाते में निकला दूसरा विकेट। टीम का स्कोर जाके पहुंचा 74 पर। 3 विकेट नुकसान के बाद मैदान पर। जो दर्शक देश से पहुंचे उसे कहना चाहूंगा टॉस जीता इस समय पर एमएसआरटी टीम ने, तुलस टीम ने, जिसके जवाब में पहले फील्डिंग की। 2 ओवर में पीके स्पोर्ट रेडी टीम ने 36 रन जोड़े मैदान पर। तोड़फोड़ बैटिंग की मैदान पर। और उसके बाद अभी तक कहानी में 74 रन पर पहुंचा टीम का स्कोर। अब नया बल्लेबाज पहुंच चुका है इस मैच में, निखिल गावड़े। ओ इस बार फिर से अच्छी लाइन, फिर से अच्छी लाइन। लगातार कुछ गेंदें डॉट मैदान पर राज का। और अब तक अच्छा मैदान में कोई बड़ा शॉट नहीं, 2 सफलताएं निकली, एक गेंद डॉट भी निकाली गई वहां से। एक भी कैच छूटा मैदान पर। सिर्फ 1 रन अभी तक इस ओवर में दे चुके 4 गेंदों में। क्या क्रूशल बॉलिंग, क्या वापसी का मार्क इस ओवर में। ओह बाउंस, उछाल गति नहीं। ये ट्रिक देखिए दाजी, अब दौड़ चुके वहां पर। रनआउट का मौका सेट खिलाड़ी जो कि नहीं, देवीदास कुबल पहुंचेगा स्ट्राइक पर। रनआउट हो चुके वहां पर। 5 गेंदे में 2 विकेट, एक जिसमें से 3 विकेट वहां पर, एक रनआउट का विकेट भी मिला वहां पर। और निखिल गावड़े आउट मैदान पर 0 पर। 7। नया बल्लेबाज युवराज नाइक मैदान पर। युवराज एक बहुत सुंदर खिलाड़ी है लेकिन आज उनको पीछे रखा शायद। ऑन साइड पर आड़े बल्ले से मिड विकेट सी मारेगा पर खिलाड़ी है लेकिन वहां पर बन जाएगा वो दर्शक मैदान पर। निकला चौवा मैदान पर और चौवे के साथ प्रेरणा स्पोर्ट चौवा मैदान पर निकला। आखिरी गेंद पर 5 रन का यह ओवर निकला। आखिरी गेंद पर वो चौवा अगर छोड़े तो सब कुछ अच्छा मैदान पर। और टीम का स्कोर जाके पहुंचा 78 रन पर, जिससे पीछे 79 रन की आवश्यकता एमएसआरटी टीम को मैदान में, तुलस टीम को इस वक्त एकमात्र अगर सफल बल्लेबाजी गणेश कुबल जिन्होंने 40 रन की बैटिंग की मैदान पर। उसमें से 40 रनों में 4 चौवे 3 छक्के मैदान में शामिल। उसके बाद जो कि जेद नागोजी जिन्होंने 16 रन निकाले, 2 छक्के शामिल। उसके बाद रितेश जो कि नॉट आउट मैदान पर।
सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो धावफलक आपण बघितलाय. शूट्स चला क्षेत्ररक्षण सजवा आणि सलामीची बिरीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकामध्ये फटकेबाजीला सुरुवातीपासून गणेश कुबलनं एक आक्रमक फटकेबाजी 40 धावांची बहारदार केली. भगवा चषकच्या माध्यमातून गणेश कुबलचं पहिलं अर्धशतकी खेळी होते की काय, पण ऐन मोक्याच्या क्षणी फसलेला फटका राज पाटकरच्या विरोधात सुरुवातीला केलेला हल्ला बोल आपल्याला बघायला मिळालाय. संकेत माळकरच्या विरोधात हल्ला बोल आपल्याला बघायला मिळालाय आणि दोन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाजी धुरत आणि त्याच्या साथीला रॉयसन आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या साथीला दाजी धुरत हा सगळ्याचा प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 दाजी एकत्र घेत आहेत. त्यांच्या विरोधात गणेश कुबल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना सुरुवातीला फायटिंग टोटल मात्र उभारलाय. तो मात्र पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून गणेश कुबल नेतृत्व करत असताना 40 या धावसंख्येची बहारदार खेळी आपण पाहतोय आणि त्यानंतर सज्ज झालाय मात्र त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी. एका बाजूनं तगडा क्रिकेट संघ भगवा चषकच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षकांच्या याच्याकडे नजरा, तो MS30 तुळस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा दाजी दुरदा स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. पहिला चेंडू थोडासा लेग कटर पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जायचं होतं. स्क्वेअर कटचा पटका टोलवावा. निर्धाव चेंडूने सुरुवात केली होती. सुरुवात गणेश कुबलनं आतषबाजीनं ती षटकारानं केली होती. त्याचं प्रत्युत्तर चौकारामध्ये रूपांतर करावा. दाजी दुरत चेहरा धावता पण निर्धाव चेंडू पाहतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा पटका, वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. दाजी दुरत थोडासा संत गतीने बघायला मिळालाय. परतीची फेक जर मात्र डायरेक्ट स्टँडवर झाली असते तर दाजी दुरतची सुरुवातीलाच धोक्याची घंटा आपल्याला बघायला मिळाली असते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव धावफलकावर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय हे भगवा चषकच्या माध्यमातून. भगवा चषक 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 आपण पाहतोय. गणेश कुबलनं पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एकेरी धावसंख्या आणि रॉयझन सज्ज झालाय तो मात्र स्ट्राईकला. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. छोटा भीम या नावानं असलेला हल्लीच्या मात्र सोशल मीडियाच्या रील स्टार्स गाबित माणूस आमच्या स्क्रीनवर मोहित आपल्याला बघायला मिळत. 3 या चेंडूंचा खेळ समाप्त होत पहिला. सुरुवात तर संत गतीनं आपल्याला बघायला मिळते. ती 2 धावा धावफलकावर. सुरुवातीला 3 षटकात जर 30-40 धावा बनल्या तर उर्वरितच्या 3 षटकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीची फटकेबाजी निर्णायक असेल. पण दाजी दुरत सुरुवातीला बैठक फटका, धुटनात एक और चौकात एक पर्णास्फोट चौकार आपण पाहतोय. एका मोठासा फटका पाहिजे होता, तो मोठा फटका बघायला मिळालाय. थोडासा गती परिवर्तन चेंडू होता. थोडासा याला मात्र लो फुलटॉस पद्धतीने दाजी दुरतनं केलाय आणि डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. पर्णास्फोट चौकार. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 79 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सहा धावा धावफलकावर आपण पाहतोय. दाजी दुरतनं सुरुवातीला निर्धाव चेंडू, त्यानंतर एकेरी धावसंख्या, त्यानंतर एक मोठा फटका आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू,
बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पर्णा स्पोर्ट चौकार आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. माध्यमातून गणेश कुबलची 40 धावांची बहारदार खेळी आणि त्याला प्रत्युत्तर दाजी धुरतचा आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा दाजी धुरतचा गगनाला गवसणी घालणारा वन बाउन्स ओव्हर द रोप चेंडू सीमा रेषेवर चौकारासाठी बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ज्या 12च्या सरासरीचं खेळायचं होतं 14च्या सरासरीचं महत्वाची कामगिरी करायची होती. ते पहिलं षटक जे सुरुवात गणेश कुबलनं पहिल्या 3 चेंडूंवर रोखून ठेवणारी केली होती त्याला प्रत्युत्तर जे तुफान पाहिजे होतं या कडक उन्हात त्या तुफानांना मात्र सुरुवात झाली आहे. कारण दोन्ही क्रिकेट संघ एवढे तगडे क्रिकेट संघ आहे. पीके स्पोर्ट रेडी विपक्ष MS तुळस क्रिकेट संघ. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता क्रिकेट संघ विजयी होईल विजयाचा झेंडा फडकवेल हे सांगणं कठीण असेल. सुरुवात तर दाजी धुरतनं चौकारांची 3 चेंडूंमध्ये 3 चौकार टोलवले. चौकारांची हॅट्रिक. शेवटच्या चेंडूवर पर्णा स्पोर्ट चौकार बघायला मिळालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोर्ट एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल गावडे आपल्याला बघायला मिळतोय. गोपाळ भट्टाच्या छत्रशाही मात्र अनेक मैदान आपल्या गोलंदाजीनं गाजवल्या. ज्या वेळी आपल्याला मात्र फलंदाजीची आवश्यकता असते त्यावेळी फलंदाजी पण ज्यानं केली आहे. दाजी धुरत निखिल गावडे हे एकत्र खेळणारे खेळाडू आणि आज मात्र या प्रीमियर लीगच्या माध्यमातून परस्परांविरोधात लढत करताना बघायला मिळत आहेत. रॉयसन आपल्याला बघायला मिळतोय निखिल गावडेच्या विरोधात. कोर्ट एंडकडनं तो सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 गणेश कुबल पहिल्या षटकात 14 धावा तर निघाल्या. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या 20 धावा. जो धावफलक वाटला होता 90 धावी 95 गाठतोय. पण शेवटच्या मात्र पहिल्या 2 षटकात विचार केला अनुभवी खेळाडूनं इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा माझा एक बहुमूल्य वेळ मी का देतो हे बाळासाहेबांना दाखवून दिले. त्याला 7 ही शेवटच्या षटकामध्ये राज पटकरची बघायला मिळाली आणि त्यानंतर धावफलक तिथे थांबला गेला. तो पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा 78 धावा धावफलकावर 19 धावसंख्येचा पाठलाग करतोय MS तुळस क्रिकेट संघ. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपात अजून एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर दाजी धुरत नावाचं तुफान 3 चौकारांच्या आतषबाजीनं सुरुवात तर झाली आहे आणि त्याला रोखण्यासाठी 75 दिवस क्रिकेट स्पर्धेला हे 2 खेळाडू एकत्र खेळताना बघायला मिळत आहेत आणि आज आहेत आमने सामने म्हणजे युद्ध लढायला सुरुवात झाली आहे. पुढे सरसव बॅट हलकीशी बाहेर येईल काढ आणि गणेश कुबलच्या हातामध्ये चेंडू गेलाय. पुढे सरसव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक मध्ये हिचा चेंडू थोडासा मागे टाकला गेला. चेंडू वळण घेतलाय आणि ज्या गड्याची आवश्यकता पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला पाहिजे होती तो दाजी धुरत 3 चौकारांची आतषबाजी करणारा गडी बाद झालाय पहिला MS तुळस क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून एक आरवलेश्वर आडू क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा प्रणय बाक्करा सज्ज झाला स्ट्राईकला निखिल गावड्याच्या विरोधात. पहिला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बघायला मिळतोय. गणेश कुबलच्या हातातून ऐन मुकेशने बॅकअप सुंदर पद्धतीचा बघायला मिळालाय. प्रणय बक्करला प्रथमतः जीवनदान हे बहाल झालंय ते मात्र एकेरी या धावसंख्येत रूपांतर होत आहे. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 16 धावा धावफलकावर. रॉयझनची फटकेबाजी निर्णायक फटकेबाजी असेल. सुरुवातीला पाया भक्कम करावा. पाया भक्कम करत असताना ज्या खेळाडूचा फटका बसलाय जी रणनीती आखली होती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघानं ते गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली त्या रणनीतीला सुरुवातीला यशस्वी
अस्मिता प्राप्त होते ती निखिल गवडीच्या गोलंदाजीवर झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परतलाय आणि फलंदाज सज्ज झाला स्ट्राईकला. आता आपण पाहतोय तो रॉयझन सलामीला आलेला आपण फलंदाज पाहतोय. याही फलंदाजाकडे क्षमता आहे ताकदीचे फटके खेळण्याची, पण त्याला हे फटके खेळावे लागतील कारण 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पल्ला गाठायचा आहे डोंगरे एवढ्या धावसंख्येचा. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. वेगानं क्षेत्ररक्षक युवा खेळाडू मात्र युवराज नाईक हा वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय आणि या ठिकाणी मात्र धावचीसाठी पंचांकडे तिसऱ्या पंचांची मात. प्रणय बक्कर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की परतीची फेक ही युवराज नाईकची आपल्याला बघायला मिळत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला धोका पत्कार लागतोय की आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत एक धावे पूर्ण केली आहे, पण सुरुवातीला शरीराची हावभाव ही प्रणय बक्करची थोडीशी निराशा मनानं आपल्याला बघायला मिळते आहे. म्हणजेच तिसऱ्या पंचांचा कॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून या ठिकाणी येईल आणि फलंदाज हा मात्र आपल्याला बघायला मिळतोय ऐन मुकेशने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज प्रणय बाक्कर OUT आउट पॉपिंग ग्रीज पासून दूर राहिलाय. दुसरी धाव घेण्याच्या नादात धावचीच्या स्वरूपात थोडंसं खराब क्रिकेट बघायला मिळतोय MS साठी क्रिकेट संघाच्या कोट्यातून. वेळी आपल्या गोलंदाजी करत असताना एक सुंदर या ठिकाणी गोलंदाजी ती मात्र अनेक षटकामध्ये 2 ब्रेक तुलक, एक झेलबादच्या स्वरूपात एक धावचीच्या स्वरूपात आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सडपतळ बांधायचा आपण पाहतोय तो नितेश लोणे. हार्दिक पांड्या या नामांताला संबोधलं होतं. कडक फटकेबाजीसाठी जो खेळाडू संबोधला तो आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, गती परिवर्तनाचा चेंडू, मोहित आपल्याला स्क्रीनवर येतोय. परतीची फेक ही एकेरी धावसंख्येची एक या धावसंख्येनं 18 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. सुरुवातीच्या षटकात 14 धाबा जे पहिल्या षटकामध्ये बनल्या होत्या आणि त्यानंतर निखिल नाईकनं जे महत्वाचं षटक पाहायचं होतं ते दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रोखून ठेवण्यामध्ये यश बहाल केलंय. नितेशचा आडव्या बॅटचा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन तयार आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण बघितली ती निखिल गवड्याची. कमी धावसंख्येचं षटक आपल्याला बघायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होत या षटकात धावा फक्त त्यानं खर्च केल्या 4. एक गडी बाद केलाय झेलबादच्या स्वरूपात, एक धावचीच्या स्वरूपात. हा निखिल गवड्याचा लेखाजोगा. टीम मीटिंग लागते कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावं, कोणत्या गोलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये आणायचंय. दाजी नाईक अजूनही पाठी आहे. दाजी नाईक साठी गणेश कुबल थांबेल, निखिल गवडे हे नक्की थांबतील. जितेंद्र नागोजी की देविदास कुबल की संघाचा कर्णधार PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा आपल्याला बघायला मिळतोय तो गणेश कुबल सुरुवात करेल. ही मात्र टीम मीटिंग आपण पाहतोय PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची आणि निर्णयानंतर त्यानं सुरुवात केली सुंदर गोलंदाजीला. सुरुवातीला फलंदाजीमध्ये 40 धावांची बहारदार झलक केली. ती प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मात्र एक मोठा धावफलक समोर उभं करण्यात यशस्वी ठरली. तो संघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पॅकेज बडा धमाका हा आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्ग षटक क्रमांक 3 गणेश कुबल आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर आपण बघितल्यात. उर्वरितच्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. दरदम फटकेबाजी करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली अजूनही बाकी आहे. पण या षटकात जर कमी धावसंख्या आली तर वर चष्मा आपल्याला बघायला मिळेल. तो मात्र PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा 79 धावसंख्येचा पाठलाग रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला गोलंदाजी करतोय, पाठलाग करतोय. 79 धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी सुरुवातीला दाजी दुरजची फटकेबाजी, निर्णायक फटकेबाजी, मात्र त्यानंतर थोडंसं खराब प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय त्या मात्र फलंदाजांकडून. तर सुरुवातीला प्रणय बाकर धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. सुरुवातीला आलेला रॉयझन हा चाचपडत खेळतोय, त्याला डाव सावरावा लागेल आणि त्यासाठी मात्र चक्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली आहे ती मात्र PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघानं.
सुंदर गोलंदाजी गणेश कुबलची आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या रॉयसनला टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू थोडीशी उसळी घेतली मैदानावर आणि प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू त्या रॉयसनला मात्र त्या चेंडूवर प्रत्युत्तर नाही होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट प्रकारचा चेंडू थोडासा या ठिकाणी बॅकफुटला जाऊन थोडीशी दिशा दे. लेब्रेक मध्ये छोट्या चणीचा मूर्ती लांब पण कीर्तिमान असा केरवाडीचा संजय आपल्याला बघायला मिळतोय. परतीची फेगी वाखाणण्या जोगी दुसऱ्या धावसंख्येला तमाम संख्येला समाप्त करणारी एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावफलकावर. नितेशच्या बॅट मधून मिस टायमिंगचा मोठा फटका. छोट्या चढीचा एका हातामध्ये झेल टिपण्याचा त्याचा मोह ऐन मोकळ्यासाठी त्याला वाटलं होतं मी चेंडू पर्यंत पोहोचलोय, मात्र शेवटच्या षटकाला मात्र थोडासा दूर राहिला. एका हाताने झेल टिपायचा हा त्याचा मनमोह मात्र जमिनीला दान झालाय आणि एकीर धावसंख्येचं रूपांतर दुहेरीमध्ये होत सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 21 धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. मोहितचे शर्तीचे प्रयत्न. पुन्हा एकदा नो मॅच स्लॅब मध्ये जे षटक होतं ते पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला विजयाचे दरवाजे उघडणारं ते गणेश कुबलच्या षटकात धावा कबियाबाद. उर्वरितच्या स्लॉक ओव्हर मध्ये बाकीची कामगिरी उर्वरितचे गोलंदाज करतील, पण दाजी नाईकने सांगितलंय पहिल्या 3 षटकात 40 या धावसंख्येवर 30 या धावसंख्येवर डाव सावरा. उर्वरितची 3 षटकांची फलंदाजी ही माझी आक्रमक असेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. शॉर्ट टर्म पुलचा फटका हा बसलाय नितेश लोणेचा. रॉयसनचा झेल टिपलाय आणि सलामी पासून आपण पाहतोय जो चाचपडत करत होता तो रॉयसन हा मात्र माघारी परतलाय. साठी तुळस क्रिकेट संघाचा कर्णधार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ताकदीनं भरभक्कम असलेला फटके द्यायचे भरभक्कम असता असा खेळाडू, ज्या खेळाडूनं कलमटची हल्लीची गेल्या आठवड्याची स्पर्धा आपल्या फलंदाजीनं गाजवली आहे. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्याच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेलाय तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय. गणेश कुबलच्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतरिमचा चेंडू. या अंतरिमच्या चेंडूवर दाजी नाईक सन्मान देईल की गणेश कुबलचं स्वागत हे दे धनानंद फटकेबाजीनं करेल. दोन्ही क्रिकेट हे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टारकास्ट खेळाडू आता मात्र आमने सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलाच फटका बसलाय. 2-3 खेळाडू चेंडूच्या खाली. शेवटच्या षटकाला गणेश कुबलला कॉल दिला होता झेल मी घेणार. सुटलेला झेल ऐन मुकेशने युवराजने सांगितलं होतं गणेश कुबल था मी झेल टिपतोय कारण सरळ मला चेंडू दिसतोय, पण गणेश कुबलनं स्वतःवर विश्वास दाखवला होता. ऐन मुकेशच्या क्षणी हातातून निसटलेला झेल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी मॅच निसटेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा दाजी नाईकला मिळालेलं जीवनदान हा विजयाचा भगवा झेंडा MS तुळस क्रिकेट संघाच्या बाजूने फडकेल हे मात्र येणारे वेळ येणारा काय ठरवेल. तेवीसवा धावफलकावर उर्वरित निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. 18 चेंडू 56 धाबांची आवश्यकता आणि स्ट्राईकला सज्ज झालाय. आपण पाहतोय दाजी नाईक आपल्याला बघायला मिळतोय. दाजी नाईकची सुरुवात सुंदर पद्धतीची होती, पण 14 धाबा त्या षटकात निघाल्या होत्या आणि ज्या गोलंदाजानं दाजी दुरतला बाद केले तो गोलंदाज महत्वाचं षटक ज्यानं टाकलं. मात्र सुरुवातीला ही 2 षटक ही महत्वाची 4 आणि 5 या धावसंख्येची गणेश कुबलचा तो निखिल
आपण पाहतोय. निखिलच्या विरोधात दाजी नाईकनं दीर्घ फटकेबाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीनं डीप मिड विकेटला चेंडू उडवलाय. आपण पाहतोय भगवा चषक षटकार. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार हे दाजी नाईकने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका ज्या एंडकडनं गोलंदाजानं धावायला सुरुवात केली. युवराज नाईकला चेंडू. हॅलो टाटा गुड बाय करत सीमारेषेबाहेर षटकारासाठी आपण पाहतोय 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय. तो मात्र 35 धावफलकावर सुटलेलं झेल गणेश कुबलची दिल की धडकन मैदानाच्या आतमध्ये वाजायला सुरुवात झाली आहे. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या कडून सुरुवातीला त्यानं गोलंदाजी केली आणि त्यानंतर त्यानं धावणं पसंत केलं झेलसाठी आणि असं झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. हातातून रिसेटला चेंडू आहे मुकेच्या षडी. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका. क्षेत्ररक्षक हा मोहित तिथपर्यंत पोहोचलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू बघायला मिळतोय आणि एकेरी धावसंख्येनं आज दाजी नाईकचा दिवस आहे की काय हे चित्र बघायला मिळालं होतं. कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं यालाच म्हटलं जातं क्रिकेट आणि साधं सोपं झेल टिपणं यालाच म्हटलं जातं क्रिकेट. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय. व्हाईट कॉर्कर परफेक्ट केला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कवर रिझनला बॅटची हलकीशी धुंद ऐकायला आली आहे आणि नितेश लोढे माघारी परतलाय. मी म्हणून एका दुसरा खेळाडू दाजी नाईकला साथ द्यायची आहे. त्याने फटकेबाजीला त्यानं सुरुवात केली आहे पण गणेश कुबलनं सांगितलंय पण आपल्या खेळाडूंना साथीदारांना दाजी नाईक हा जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहील. तेवढं मोठे फटके मारणं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कठीण प्रेशर येईल आणि राज पाटकर अजून एक उभरता सितारा मातोंडचा हा मैदानाच्या आतमध्ये पावलंच पावतोय. राज पाटकर सज्ज आला स्ट्राईकला. राज पाटकरच्या बॅट मधून गुडना टेक और सिक्सर देख भगवा चषक षटकार. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्टम बॉलचा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी धुंद ऐकायला आली. गणेश कुबलनं अवस्थेत करण्या आधीच फलंदाज राज पाटकर माघारी परतला. आता सर्व कामगिरी करावी लागेल ती दाजी नाईक नावाचं वादळ 2 षटकारांची आतषबाजी केली आहे. उर्वरितचे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलला प्रथमेश धावा बनवायच्या आहेत. 79चा पाठलाग करत असताना बारा चेंडू 37 धावांची आवश्यकता. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला 2 मोठे फटके वाचून वाचायचे आहे आणि 12 चेंडू 6 मोठे फटके दाजी नाईकला डोलवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर हल्लीच्या मोसमला तुळस क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना अष्टपैलू कामगिरी करणारा अनेक तुळस गावातील लीग जण आपल्या अष्टपैलू कामगिरीनं मात्र गाजवलेत. तो मात्र गंगाराम परब हा सज्ज झालाय गोलंदाजीला.
फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिहेरी संगमात त्याचा मात्र उल्लेखनीय कामगिरी असते. कित्येक वेळा मालिकावीर या किताबानं झाला, कित्येक वेळा गौरवलं गेले. प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो गंगाराम परब सज्ज आलाय. राजेश दर्डे या नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा हा एक विस्फोटक फलंदाज होता. तो थोडा उशिरानं आला मी म्हणेन भागीदाराच्या हातमध्ये दाजी नाईकसाठी साथ द्यायला. पण सुरुवातीलाच दाजी नाईकनं एक दोन जीवनदानं त्याला मिळालेली आहेत. गंगाराम परबच्या विरोधात दाजी नाईकची फटकेबाजी ही निर्णायक असेल की छोट्या चणीचा हा मात्र गंगाराम मात्र सुंदर फटकेबाजी करत एक महत्वाची कामगिरी करतोय. पहिला चेंडू थोडासा सोडून दिला तोय. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येईल आणि म्हणजे दंडात्मक दाजी नाईकला सुवर्ण संधी असेल ती मात्र आपण पाहतोय. दाजी नाईकसाठी सुवर्ण संधी ही फ्रीडची संधी असेल. एका मोठ्या फटक्यानं गंगारामचं स्वागत केलं जाईल. लाईनची आखली आहे तर लाईनच्या थोडासा बाहेर कुठेतरी चेंडू पडला असे पंच सांगतायत. त्यामुळे दंडात्मक केलंय ते दंडात्मक गंगाराम परबला दाजी नाईकच्या चेंडूपळीपासून दूर ठेवायचा चेंडू प्रयत्न तो मात्र नो बॉल. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपल काबर 43. 12ला 36. 12 चेंडू 6 मोठे फटके हे निर्णायक MS साठी दिवस क्रिकेट सगळ्यासाठी फ्रीडचा चेंडू घेऊन गंगाराम सज्ज झालाय. दाजी नाईकच्या बॅट मधून फ्रीडचा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न. युवराज नाईक आज वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपल काबर आपण पाहतोय. 44 धावा धावपल काबर. उर्वरितचे 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. ह्या षटकात जर कमी धावसंख्या आली तर शेवटच्या गोलंदाजाला मात्र वर चष्मा राखत सुरुवातीला पीके स्पोर्ट क्रिकेट संघानं गोलंदाजी जर केली होती. पहिल्या 3 षटकात रोखून ठेवलं मात्र पहिल्या आणि फक्त 4थ्या षटकात धावा निघाल्यात आणि त्यानंतर गंगाराम परबची वर्णी लागत सांघिक धावपल काबर आपण पाहतोय. 44 धावपल काबर. फ्रीडचा चेंडू दाजी नाईकला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी ज्या गंगारामचं कौतुक केलंय त्या कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय आणि राजेश दळणे सज्ज झाला स्ट्राईकला. हा एक विस्फोटक फलंदाज आहे. ज्यावेळी ह्याची चेंडूफळी बोलते त्यावेळी सामना एका बाजूने आपल्या बाजूने तो खेचून आणतो. पण पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाने सुंदर कामगिरी केली आहे. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला हलक्या हाताने त्यांना जोखीम पत्करली. त्याला माहिती आहे दाजी नाईक समोर आहे तर त्याला स्ट्राईक करण्यात आणायचा आहे. पण गणेश कुबलला सांगितलंय आता मात्र येथून पुढं आपल्याला सुरेख गोलंदाजी अजून ताकद लावायची आहे आणि अजून ताकद लावत असताना बघूया विजयाचा झेंडा कोणता क्रिकेट संघ. सुरुवातीलाच 19 धावसंख्येचा पाठलाग 78 काढले आहेत. बघूया त्याच पद्धतीने गणेश कुबलची 40 धावांची बहारदारकी आणि त्यानंतर दाजी नाईकची फटकेबाजी अजूनही बाकी आहे. कलबटच्या मैदानावर ज्या खेळाडूनं आपल्या चेंडू फळीनं गाजवलं मैदान तो खेळाडू पुन्हा एकदा सोडून दिला तो चेंडू. पंचांनी घोषित केलं व्हाईट बॉल आपण पाहतोय. अतिरिक्तच्या स्वरूपात सांघिक धावपल काबर आपण बघितलाय. 46 धावपल काबर. मोठा फटका ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. दाजी नाईकचा एक सुंदर दयेकना फटका गगनाला गवसणी घालणारा. षटकारासाठी आपण पाहतोय भगवा चषक षटकार 2000. सत्तावीस धावांची अजूनही आवश्यकता. ही मात्र MS साठी तुळस क्रिकेट संघाला उर्वरितचे 9 चेंडू म्हणजे प्रति चेंडू मध्ये 3च्या सरासरीने खेळायचं आहे आणि दाजी नेहमी 6च्या सरासरीने खेळतो. सर्वजण भयभीत झाले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण त्यांनी आता आपली जागा सोडायला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आपण बघितला. खेचून टोलवायचा होता डीप मिड विकेटला. संकेत सावंत थोडासा नाराज होतोय कारण धावांचा पाठलाग भरपूर करायचा आहे. 52 धावा धावपल काबर. 8 बॉलला करायचंय 27.
सुरेख गोलंदाजी दाजी नाईकच्या विरोधात जरी मोठा फटका आला, ज्या गंगारामचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरी दाजी नाईकला रोखून ठेवणारी आपल्याला बघायला मिळाली आहे. 7 बॉलला करायच्या आहे 27 धावा असूनही सामना समाप्त झालेला नाही. आम्ही तोपर्यंत दाजी नाईक आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट अंपुलचा डीप मिड विकेटला चेंडू गेलाय, तो मात्र सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी भगवा चषक षटकार आपण पाहतोय. आणि या 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 आणि आता 6 बॉलला धावा बनवायचा आहेत ते 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजीसाठी कोणाला अनुभव देविदास कुबल की जितेंद्र नागोजी हे ऑप्शन आहेत पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडे. पण शेवटच्या क्षणाला बघूया. या मैदानावर लक फॅक्टर असलेला जितेंद्र नागोजीकडे चेंडू सुपूर्द केला जाईल की अनुभवानं परिपक्व असलेला फिरकीचा जादूगार बधीच चेंडू वेगवान पद्धतीचा असं देविदास कुबलला या ठिकाणी मात्र आणलं जाईल. बघूया गणेश कुबलची रणनीती आहे, कारण 6 बॉलला करायचं आहे त्या मात्र तब्बल 21 धावा. उर्वरितचे जर 5 चेंडू दाजी नाईक खेळला तर शेवटच्या क्षणापर्यंत फटकेबाजी बघायला मिळेल. पण सुरुवातीला पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुंदर कामगिरी आतापर्यंत मोठ्या धावसंख्येवर असून रोखून तर ठेवलाय. डाव्या हाताचा राजेश दर्डे हा पल खेळू तेवढ्या ताकदीचा आहे. याची फलंदाजी बहरलेली आहे. पण गणेश कुबलला रणनीती आखावी लागेल, कारण धावांचा बचाव करायचा. इथून पुढे अनुभवाकडे त्याने चेंडू सुपूर्द केलाय. गंगाराम परबनं या 2 चेंडूंवर कमबॅक केला आपल्या क्रिकेट संघासाठी. काय गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू गती परिवर्तन त्याला दाजी नाईकनं असा फटका टोलवला की तो जवळजवळ त्या षटकारासाठी जर 12 धावा असल्या असत्या तर नक्की मिळाल्या असत्या. असा षटकार टोलवला. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. राजेश दंडे सुरुवातीला त्यानं थांबणं पसंत केलं, कारण त्याला आणायचं होतं ते मात्र दाजीना स्ट्राईकला. आता समीकरण 5 बॉलला 20. पहिल्या 2 चेंडूंवर जर एक मोठा फटका लागेल तर पुन्हा एकदा MS साठी तोच क्रिकेट संघ विजयाच्या वाटचालीकडे बघायला मिळेल. पण या उर्वरितच्या 2 चेंडूंवर जर दाजी नाईकला थांबवलं तर पुन्हा एकदा पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा विजयाचा झेंडा फडकताना बघायला मिळेल. देविदास कुबल वर्सेस दाजी नाईक. दाजी नाईक ज्या एंडने घेतोय, दाजी नाईकला कधी वार लागत नाही. त्याचे फटकेच ताकदीचे असतात, त्याला फरक पडत नाही. पण दाजी नाईकच्या विरोधात गोलंदाजी ही अनुभवाची आहे आणि त्याच्या यष्ट्यांच्या मागे जो यष्टरक्षण करतोय तो संघाचा चाणक्य नटलेला कर्णधार आहे गणेश कुबल. त्याची रणनीती कशा पद्धतीनं असेल, कारण त्यानं महत्वाचं क्षेत्ररक्षण आता सजवायला महत्वाची भूमिका घेतली आहे. आणि बघूया दिग्दर्दम फटकेबाजी दाजी नाईकची एका षटकात जी फटकेबाजी कलमटची फलंदाजी आठवेल की काय दाजी नाईक त्या पद्धतीनं करेल की गणेश कुबलची रणनीती, देविदास कुबलची कलात्मक गोलंदाजी, गती परिवर्तनाचे चेंडू, एक वेगवान पद्धतीचा चेंडू यामध्ये तो माहिर आहे. भरपूर क्रिकेट त्यानं केलंय देविदास कुबलनं. अजूनही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, कारण गणेश कुबल एस्टँडच्या मागे आहे. जिकडे पाहतोय तिकडे थोडंसं मैदान मोठं असल्यामुळे क्षेत्ररक्षक कमी आहेत की काय हा प्रश्नचिन्ह गणेश कुबलच्या मनामध्ये पण बघायला मिळतोय. कारण दाजीच्या ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श होतात त्यावेळी मात्र शिक्कामोर्तब असतात. मोठा फटका आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अभेद भिंतचिरे चेंडू गेलाय. डीप फलंद कार्पेट पद्धतीचा परणा स्पोर्ट चौकार. हे सामने सुंदर होणार पहिल्या दिवसापासून ते मात्र सत्यात उतरायला सुरुवात झाली आहे. कारण याचं पूर्ण श्रेय कोणाला द्यावं लागेल, पूर्ण या युवा सेना टीमला, कारण त्यांच्या या मेहनतीनं ही सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू मिस टायमिंगचा दाजी झेल पकडलाय.
ऐन मोक्याच्या शेडी दाजी नाईक हा माघारी परतलाय. गती परिवर्तन मागे ठेवलं चेंडूला. चेंडू पहिला व्यवस्थित चेंडू स्पर्श झाला नाही आणि तो मागे परतलाय. अजून एक दाजी नाईक सारखा भाऊ असलेला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरेल, पण त्या भाऊंचा उपयोग आता करावा लागेल कारण ती फटकेबाजी करावी लागेल. तो सुदेश मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलला आता करायचे आहेत 16. देवीदास गुबलनं आपल्या अनुभवाच्या जोरानं आता सर्वांनी पीके स्पोर्ट रेडी क्रिकेटच्या सर्व खेळाडूंनी आणि त्यांच्या सपोर्टर्सनी आता श्वास घेतलाय कारण त्यांना माहिती आहे दाजी नाईक माघारी परतलाय. इथून पुढे आव्हान कठीण आहे, पण कठीण आव्हानाला मात्र सामोरा जाणारा दाजीचा याच्यावर विश्वास असतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुदेश गेला आपण पाहतोय. अनेक रसिक प्रेक्षकांनी आपली जागा पण सोडली आहे, त्यांना माहित आहे मॅच लांबवली आहे. दाजी नाईक माघारी परतलाय. गणेश कुबलनं विजयाचे दरवाजे उघडलेले आहेत, पण सुदेश मैदानाच्या आतमध्ये राजेश नॉन स्ट्रायकर एंडला 3 बॉलला करायचे आहेत आता मात्र 16. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ आता मात्र कब्जा मिळवतोय. मी म्हणेन ज्या पहिल्या 2 षटकात धावा कमी आल्या, निखिल गवडेच्या षटकात 4 धावा निघाल्या आणि त्यानंतर गणेश कुबलच्या तिसऱ्या षटकात आपल्याला बघायला मिळालं त्या मात्र 5 धावा. ह्या एमएसआयडी तुळस क्रिकेट संघाला भरपूर काही सांगून गेलं. खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला आहे. 2 बॉलला 16 करायचे आहेत आता मात्र विजयाचे दरवाजे पक्के केले आहेत पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघानं. 2 चेंडू 16 धावा. निर्णायक फटकेबाजी एक मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात निघालेला 4 या धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळाला. त्या 4 धावा बोनस आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्यानंतर थोडेसे मिस टायमिंगचे फटके, खराब चेंडू, त्याच्यावर झालेली कामगिरी हे मात्र भरपूर काही सांगून जाईल एमएसआयडी तुळस क्रिकेट संघाला. आडव्या बॅटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. धाव घेणं पसंत करतायत या ठिकाणीवर आणि 2 या धावसंख्येनं सामना लांब गेलाय. मी म्हणेन तो मात्र एमएसआयडी तुळस क्रिकेट संघासाठी. नंतर सामना असेल जय भवानी अनसूर विपक्ष एमएसआयडी तुळस क्रिकेट संघ. दोन्ही कर्णधार हा सामना समाप्त झाल्यानंतर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. हा मोठा फटका आलाय पण सुदेश मित्रा उशीर झालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 71 धावा. त्या 4 धावा भरपूर काही सांगून गेल्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात आलेल्या धावा. दाजी नाईकची फलंदाजी एक मात्र खेळाडू 31 धावांची बहारदार खेळी त्यानं केली. त्याला साथ द्यायची होती रायजनला, प्रणय बाकरला. मी म्हणेन राजेश धरणेची थोडीशी या ठिकाणी थोडासा उशीर आला की काय राजेश लढे, कारण तो विस्फोटक फलंदाज होता. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द मॅच. 40 धावांची जरा बहारदार खेळी केली. 40 धावांची बहारदार खेळी करत असताना ज्यानं आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखलंय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू गणेश कुबल हा दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय सुनील गवडे यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. भगवा चषक 2025 झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश कुबल, झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.